नमस्कार. कवी की कवी, पूजा की पूजा, लिहिताना हा गोंधळ आपला सगळ्यांचाच होतो, नाही का? पण तुम्हाला माहितीये का की हा गोंधळ टाळण्यासाठी काही ठरलेले अधिकृत नियम आहेत का? हो, आणि आज आपण तेच नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी प्रश्न पडतो की हे नियम आले कुठून. याची गोष्ट सुरू होते 1960 मध्ये. आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि मग साहजिकच सरकारी कामकाज, शाळेतली पुस्तकं सगळीकडे एकसारखं प्रमाणित लिखाण असायला हवं ही गरज भासू लागली. आणि याच गरजेतून 1962 साली सरकारने 14 महत्वाचे नियम ठरवले. पुढे जाऊन 1972 मध्ये त्यात अजून 4 नियमांची भर पडली. म्हणजे बघा, यामागे एक मोठा विचार आहे. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण बघू शब्दाचा शेवट कसा लिहायचा, ऱ्हस्व की दीर्घ. मग शब्दाच्या मधल्या अक्षरांचा काय. त्यानंतर शब्द जेव्हा बदलतात म्हणजे त्यांचं रूप बदलतं तेव्हा काय होतं तेही पाहू. आणि शेवटी या सगळ्याचा एक सोपा सारांश. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. शब्दाचा शेवट म्हणजे शेवटचं अक्षर, ते ह्रस्व लिहायचं की दीर्घ, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघूया याचे नियम काय सांगतात. ठीक आहे, तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम तो अगदी सोपा आहे. कवी, पाटी, जादू, पैलू या शब्दांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय? तर यांचा शेवटचा इकार किंवा उकार हा नेहमी दीर्घ असतो. हा मराठीचा एक मूळ स्वभावच आहे असं म्हणायला हरकत नाही. शब्द तिथे पूर्ण होतो, त्याला एक वजन येतं. पण प्रत्येक नियमाला अपवाद तर असतातच, बरोबर? इथेही आहेत. काही शब्द आहेत जे हा नियम पाळत नाहीत. जसं की आणि, नी, परंतु हे अव्यय आहेत, ती तशीच ऱ्हस्व लिहिली जातात. किंवा यथामती सारखे काही तत्सम शब्द. हे काही मोजकेच शब्द आहेत, हे लक्षात ठेवलं की झालं. बाकी सगळीकडे आपला पहिला नियम लागू होतो. ओके, हे झालं एका शब्दाबद्दल. पण जेव्हा दोन शब्द एकत्र येतात म्हणजे सामासिक शब्द तयार होतो तेव्हा काय. म्हणजे समजा बुद्धी आणि वैभव एकत्र आले तर नियम तोच राहील की काहीतरी बदलेल. काय वाटतं? तर इथे नियम थोडासा बदलतो. सामासिक शब्दातला जो पहिला शब्द असतो ना, तो आपला मूळ स्वभाव सोडत नाही. म्हणजे जर तो मूळ संस्कृतमध्ये ऱ्हस्व असेल तर तो ऱ्हस्वच राहतो, आणि जर दीर्घ असेल तर दीर्घच. तो मराठीच्या नियमांसाठी स्वतःला बदलत नाही. हे बघा, इथे लगेच लक्षात येईल. बुद्धी हा शब्द मूळचा ऱ्हस्व आहे, त्यामुळे बुद्धिवैभव या सामासिक शब्दात तो ऱ्हस्वच राहिला. या उलट लक्ष्मी हा शब्द मूळचा दीर्घ आहे, म्हणून लक्ष्मीपुत्रमध्ये तो दीर्घच आहे. तसंच विद्यार्थीन, स्वामीन हे शब्द मुळात न ने शेवट होणारे असले तरी समासात येताना ऱ्हस्व होतात. जसं की विद्यार्थी मंडळ, स्वामी भक्ती. म्हणजे थोडक्यात पहिला शब्द आपलं मूळ रूप जपतो. ठीक आहे, तर शब्दाचा शेवट कसा लिहायचा हे तर कळलं. आता आपण शब्दाच्या आत शिरूया, म्हणजे शेवटच्या अक्षराच्या बरोबर आधीचं अक्षर. याला व्याकरणात उपांत्य अक्षर म्हणतात. ह्याचे पण काही इंटरेस्टिंग नियम आहेत. उपांत्य हा शब्द कदाचित नवीन वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. शेवटच्या आधीचं. म्हणजे कुठल्याही शब्दातलं शेवटचं अक्षर सोडून त्याच्या लगेच आधी जे अक्षर येतं त्याला उपांत्य अक्षर म्हणतात. बस इतकंच. आता हा नियम खूपच महत्वाचा आहे. इथे गंमत आहे. जर शब्दाचा शेवटचा स्वर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचा ई किंवा उ हा स्वर ऱ्हस्व होतो. म्हणजे बघा, शेवट दीर्घ तर मधला ऱ्हस्व. असं उलटं गणित आहे, जणू काही सीसॉसारखं, एक वर तर दुसरा खाली. उदाहरण बघितलं की लगेच स्पष्ट होईल. विळी हा शब्द घ्या. यातला इळी दीर्घ आहे ना, म्हणून त्याच्या आधीचा वी झाला ऱ्हस्व. तसंच खुनीमध्ये नी दीर्घ म्हणून खू ऱ्हस्व. सोपं आहे. पण एक मिनिट, पुन्हा तेच तत्सम शब्द. हे शब्द या नियमाचा ऐकत नाहीत. पूजा, गीता, दक्षिणा हे शब्द संस्कृतमध्ये जसे आहेत तसेच राहतात, ते बदलत नाहीत. आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघूया. मगाशी काय पाहिलं? शेवट दीर्घ तर मधला ऱ्हस्व. आता बरोबर उलट. जर शब्दाचा शेवट अ या ऱ्हस्व स्वराने होत असेल तर त्याच्या आधीचा ई किंवा उ हा दीर्घ होतो. पुन्हा तोच सीसॉ, शेवट ऱ्हस्व तर मधला दीर्घ. हे टेबल बघा. कठीण, तूप हे अस्सल मराठी शब्द.
शेवट अने होतोय म्हणून मधला स्वर ठी आणि तू दीर्घ झाला. नियम अगदी सरळ आहे. पण तत्सम शब्दांचं काय? इथे खरी मेख आहे. गणित आणि गुण मध्ये मधला स्वर ह्रस्व आहे, पण दीप आणि रूपमध्ये तो दीर्घ आहे. का? कारण ते मूळ संस्कृतमध्ये तसेच आहेत. म्हणजे तत्सम शब्दांसाठी आपल्याला त्यांचं मूळ रूप माहीत असणं खूप महत्त्वाचं ठरतं. ओके, आत्तापर्यंत आपण स्थिर शब्दांबद्दल बोलत होतो. पण मराठी भाषा ही प्रवाहीय. शब्द स्थिर नसतात, ते बदलतात. विभक्ती प्रत्यय लागल्यावर त्यांचं रूप बदलतं. यालाच सामान्य रूप म्हणतात. चला बघूया हा बदल कसा होतो. सामान्य रूप म्हणजे काय? घाबरू नका, खूप सोपं आहे. आपण घरात म्हणतो, घरत नाही. शाळेत म्हणतो, शाळात नाही. तर हा जो घराचा घरा झाला किंवा शाळाचा शाळे झाला, तो बदल म्हणजेच सामान्य रूप. प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात होणारा हा बदल. तर सामान्य रूपाचा पहिला नियम: जेव्हा शब्दाला प्रत्यय लागतो, त्याचं सामान्य रूप होतं, तेव्हा त्याच्या उपांत्य म्हणजे मधल्या अक्षरात जर दीर्घ ई किंवा उ असेल तर तो ह्रस्व होतो. असं समजा की शब्दावर थोडा ताण येतो आणि तो आतल्यात थोडा आखडतो. दीर्घचा ह्रस्व होतो. इथे बघा किती छान दिसतंय. मूळ शब्द आहे गरीब, री दीर्घ आहे. पण जेव्हा गरीबाला असं सामान्य रूप झालं तेव्हा री ह्रस्व झाला. तसंच चूलमधला चू दीर्घ, पण चुलीला मध्ये चूर ह्रस्व. पाहिलं शब्द कसा आखडला जातो. आणि हो, आपला VIP अपवाद तत्सम शब्द. परीक्षा हा शब्द पहा. परीक्षेला असं सामान्य रूप झाल्यावरही री दीर्घच राहिला, तो बदलला नाही. आणि हे फक्त स्वर आखडण्यापुरतं मर्यादित नाहीये. सामान्य रूप होताना अजूनही काही मजेशीर बदल होतात. पटकन बघूया. कधीकधी ईचा य होतो, जसं काईलचं कायलीला. तर कधी ऊचा व होतो, देऊळचं देवळाला. रक्कमसारख्या शब्दातलं जोडाक्षर क सुद्धा रकमेला मध्ये सिंगल होतं. आणि किंमत शब्दावरचा अनुस्वार किमतीला असं सामान्य रूप होताना निघून जातो. हे सगळे बदल भाषेला अधिक सहज आणि सोपं बनवण्यासाठीच आहेत. वा, आपण बरेच नियम पाहिले. आता या सगळ्या गोंधळातून लक्षात काय ठेवायचं? चला, या सगळ्या नियमांचं सार काढूया अगदी 4-5 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये. तर सगळ्यात पहिलं, मराठी शब्दांचा शेवट शक्यतो दीर्घच असतो. दुसरं, शब्दाचा शेवट आणि त्याच्या आधीचं अक्षर यांच्यात एक व्यस्त नातं आहे. एक दीर्घ तर दुसरं ह्रस्व. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तत्सम शब्द. हे शब्द स्वतःचे नियम पाळतात, त्यामुळे त्यांचं मूळ रूप लक्षात ठेवावं लागतं. आणि चौथं म्हणजे सामान्य रूप होताना शब्द थोडे बदलतात, अखडतात. त्यांचे स्वर आणि व्यंजनं ह्रस्व होतात. बस हे 4 मुद्दे लक्षात ठेवले तरी खूप झाले. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. हे जे नियम आपण पाहिले ते का बनवले गेले? तर लिखाणात एकसारखेपणा यावा म्हणून. पण यामुळे आपली भाषा लिहिणं खरंच सोपं झालं? की आपण बोलतो एक आणि लिहिताना या नियमांच्या चौकटीत अडकून पडतो? या नियमांमुळे भाषा अधिक समृद्ध झाली की अधिक क्लिष्ट, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.